आज मनसे उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणारे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांविरोधात मनसे ही याचिका दाखल करणारे तर बिनविरोध आलेल्या नगरसेवकांच्या निकालावरती स्थगिती द्यावी अशी याचिकेमधून मागणी करण्यात आली आहे। आणि आज संदर्भामध्ये अविनाश जाधव नेमकं काय म्हणतात आपण जाणून घेऊयात। मला असं वाटतं की मागील 2-3 दिवसात बिनविरोधच्या विरोधात जे काय महाराष्ट्रात घडतंय त्याच्या बाबतीमध्ये आमच्याकडे अनेक प्रूफ आहेत आणि काल निवडणूक आयोगाने देखील याची चौकशी लावलेली आहे। तर फक्त त्याची चौकशी लावून होणार नाही, कारण जे आर ओ आहेत किंवा जे जिल्हाधिकारी आहेत यांनीच आधीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे। तर या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी अशी याचिका आज आम्ही दाखल करतो आहे। आणि जर खरंच न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं की यात एका वेगळ्या संस्थेकडनं ही सगळी चौकशी व्हावी आणि तोपर्यंत हा संपूर्ण निकाल हा राखून ठेवला पाहिजे। कारण अशा प्रकारे जर निकाल लागायला लागले तर याच्या आधी मतदार विकत घेतला जात होता, आता उमेदवार विकत घेतला जातो आहे। आम्ही प्रूफ देतो आहे की एक उमेदवार स्वतः DCMच्या घरी जातो आहे, एंट्री करून जातो आहे, एक पोलिसवाला त्याला घेऊन जातो आहे आणि त्याच्यानंतर तिथून निघून तो जर फॉर्म पाठी घेत असेल तर मग एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्याला AB फॉर्म दिल्याच्या नंतर अशा प्रकारची जर घटना घडणार असेल तर ती चुकीची घटना आहे। या संपूर्ण निकालाच्या विरोधात हायकोर्टाने स्वतः लक्ष द्यावं अशी आमची आज मागणी आहे आणि त्यासाठी आज आम्ही हायकोर्टात आलेलो आहे। बघा, आमच्याकडे बरेचसे पुरावे आहेत। एक तर आरोनी केलेला तिथला तो घोळ की आम्ही एका केसमध्ये आम्ही ऑलरेडी नियम असा सांगतो की स्क्रुटनी सुरू व्हायच्या अर्धा तास आधी तुम्हाला ते जे जमलेले फॉर्म आहेत ते बाहेर डिस्प्ले करायचे असतात। ते फॉर्म चेक करून उमेदवार त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतो, पण त्या बाईने तो फॉर्म लावलाच नाही। तो फॉर्म लावला 3:30 वाजता। 3:30 वाजता तो फॉर्म लावला तर त्यात जेव्हा तो फॉर्म लावला त्यावेळेला लोकांनी चेक केल्यावर त्यात अनेक ठिकाणी निरंकाचा जो कॉलम असतो तो भरलाच गेला नव्हता आणि तो भरला नसेल तर ती जागा बाद होते, तो अर्ज बाद होतो। मग आम्ही तिथे गोंधळ घातल्यावर त्या महिलेने सांगितलं नाही ऑलरेडी माझ्याकडे तो आलेला आहे पण मी लावायला विसरले। म्हणजे ऑलरेडी त्या महिलेनी जे 10:30 वाजता फॉर्म लावायला पाहिजे होते ते 3:30 वाजता लावले। 3:30 वाजता लावलेल्या फॉर्ममध्ये देखील मी ते लावायला विसरलो असं तिचं मत होतं आणि बाकीचे इतर जे अपक्ष उमेदवार होते त्यांच्या बाबतीतले पटापट निर्णय घेतले जात होते, परंतु सत्ताधारी पक्षाच्या बाबतीतले निर्णय हे तिथे घेतले जात नव्हते, त्यांना मदत केली जात होती आणि अशाच प्रकारे सरकारी यंत्रणेचा उपयोग करून त्या लोकांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला। माझ्या बाजूला ही जाबर फॅमिली आहे, यांच्या बाबतीत तर तिथला जो स्टाफ आहे तो सांगतोय की मॅडम मी तुमच्या टेबलवर त्यांचा ॲफिडेविट ठेवलेला आहे 11च्या आधी, तरीसुद्धा मॅडमने मला माझ्या हातात दिला नाही म्हणून या माणसाचा अर्ज बाद केला। आज ते देखील त्यांची एक वेगळी केस करतात, मला आता येताना ते भेटले। सो अशा अनेक गोष्टी या 64 ठिकाणी घडलेल्या आहेत। प्रचंड पैशाचा वापर केला गेला। आमचे एक उमेदवार आहेत राजश्री नाईक म्हणून, त्यांना 5 कोटी रुपये देण्यात आले होते की 5 कोटी रुपये देतो, तुम्ही तुमचा उमेदवारी अर्ज मागे घ्या। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या निवडणुका कलंकित करणाऱ्या गोष्टी आहेत आणि याच्यावर जर आज आम्ही आवाज उठवला नाही तर या बाबतीत महाराष्ट्र बदनाम होईल आणि म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहे। आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे की न्यायव्यवस्था ह्या 64 जागेच्या बाबतीतला निकाल हा जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत राखून ठेवेल। राज ठाकरेंनी काल या संदर्भात प्रश्न विचारला, त्यावेळेस उद्धव ठाकरे देखील असं म्हटले की कोर्टावरती काय आमच्या कोर्टावरती देखील विश्वास नाही, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी। बघा, शेवटी प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो। आमचा आता शेवटचा जो मार्ग आहे तो कोर्ट आहे। न्याय द्यायचं की नाही हा कोर्टाचा निर्णय आहे, परंतु न्याय मागायला आम्ही गेलोच नाही असं व्हायला नको म्हणून आज आम्ही कोर्टाच्या पायरीवर जवळ आलेलो आहोत। विरोधक सातत्यानं आरोप करत आहेत आणि EVMवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, आता बिनविरोधवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, याच्या संदर्भात अरे बिनविरोध निवडणुका जर तुम्ही घ्यायचंच ठरवलं असाल तर मग ही प्रक्रिया कशाला राबवता ना। घटनेमध्ये आम्हाला प्रत्येक माणसाला मतदान करायचा अधिकार दिलेला आहे। त्या अधिकारानुसार तिथे तो नगरसेवक निवडू शकतो, त्यांना हवाय तो नगरसेवक निवडू शकतो, आमदार निवडू शकतो। पण ही प्रक्रिया जर पार पडणार नसेल, ती प्रक्रिया जर तुम्ही कॉलॅप्स करणार असाल तर मग काय अर्थ आहे ना। सो त्याच्या बाबतीत न्याय मागायला आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि अपेक्षित आहे की इथे आम्हाला त्या बाबतीतला न्याय मिळेल।
वारंवार वेगवेगळ्या गोष्टींना लढा द्यावा लागतो. सुरुवातीला ईव्हीएम संदर्भात लढा द्यावा लागला, त्यानंतर मतदार यादी, त्याच्यानंतर आता बिनविरोधवर हो, लढा. कारण तर ह्याच्या निवडणूक बाबतीत तुम्ही लढणार कशी पुढे? ह्याच्या बाबतीत निवडणूक आयोग जो आहे तो पूर्णपणे सरकारी यंत्रणेला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळतच नाही आहे. आणि शेवटी मदत मिळत नाही म्हणून लढायचं नाही असं कुठे आहे ना. लढत तर हवं लागेल, नाही तर यांना हे राजेशाही आणतील, लोकशाही बंद करतील. सो लढा द्यायला पाहिजे, पण आम्ही तो लढा देताना कायदेशीर लढा देखील देण्याची तयारी केलेली आहे. आणि एका बाजूला रस्त्यावर जे काय लढायचं आहे ते आम्ही रोज लढतोच आहे, पण त्याच्यासोबत कायदेशीरही लढाई आम्ही याच्यापुढे लढणार आहोत. नोटा हा ऑप्शन असताना बिनविरोध अशा संदर्भातला उल्लेख करत मी परत सांगतो, नोटा हा देखील एक ऑप्शन आहे, बरोबर आहे. आता नोटा ऑप्शन जर तिथे असेल तर मग नोटा आणि जो काही एक उरला तो उमेदवार यांच्यात निवडणूक झाली पाहिजे. किमान लोकांना कळलं पाहिजे ना की तुम्ही दिलेला उमेदवार आम्हाला पसंत नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, नोटा ऑप्शनचा जर वापर केला ना तर आत्ताच्या घडीला सर्व जागेंवर किमान 10,000 मतं यांच्या विरोधात पडतील. परंतु हे सगळं निवडणूक यंत्रणेला करायचं नाही आहे. तिथले आरओ, तिथले जिल्हाधिकारी हे सगळे यांना भेटलेले आहेत. कारण मी नेहमी म्हणतो की निवडणूक यंत्रणा म्हणजे काही वेगळी नाही आहे. निवडणूक एक वेगळी संस्था आहे असं म्हटलं जातं, पण तसं नाही आहे. निवडणूक संस्थेमध्ये जी काम करणारी लोक आहेत ती त्या शहरामधली महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, उपजिल्हाधिकारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत आणि हेच निवडणूक पुढे नेत असतात. निवडणूक एक वेगळी संस्था आहे, फक्त नाव आहे. पण खाली काम करणारी ही लोक ही रोज या नगरसेवक आमदारांच्या संपर्कातलीच माणसं असतात. आणि मग निवडणुकीच्या दरम्यान 5 वर्ष हे यांना मदत करतात आणि निवडणुकीच्या दरम्यान हे अधिकारी या नगरसेवक आमदारांना मदत करतात आणि त्याच्यामुळे ह्या निवडणुका निष्पक्ष होत नाहीत. याचिकेमध्ये हाही उल्लेख करणार आहात का तुम्ही की नोटा हा ऑप्शन असल्यानंतरही निवडणूक त्या आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्यात ॲड केलेल्या आहेत. घडलेल्या घटना, मुख्यमंत्र्यांच्या घरात घडलेली घटना, AB फॉर्मच्या निवडणूक कार्यालयाच्या बाहेरच्या CCTV फुटेज चेक केल्या गेले पाहिजेत. उमेदवारांना गाडीत भरून घेऊन जातानाचे काही व्हिडिओज आहेत, हे सगळेच आम्ही कोर्टासमोर आज दाखल देतो आहे आणि आम्हाला खात्री आहे की हे सगळं पाहिल्याच्या नंतर कोर्ट याच्यावर व्यवस्थित ताशोरे ओढेल. राज्यासाठी असणार आहे अविनाशी फक्त मला वाटतं एक उदाहरण सेट झाला तर तो संपूर्ण देशासाठी असेल. हे आज आम्ही आलो आहे ना, ती देशातली निवडणूक यंत्रणा ही सुरळीत पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित राहावी याच्यासाठी आज आम्ही आलेलो. कारण एक निर्णय, मुंबई हायकोर्टाचा एक निर्णय देशातील विविध निवडणुकांवर परिणाम देणारा असेल. तुमचं काही राजसाहेबांशी बोलणं झाले का? काल पत्रकार परिषदेत ते म्हटले होते की असं मी पश्चिम तुम्हाला बंगालमध्ये पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की ज्या दिवशी ही घटना घडली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी साहेबांना भेटलो, त्याच वेळेला ते म्हटले की मी अशा प्रकारची निवडणूक पहिल्यांदाच बघतोय. बाळासाहेबांबरोबर लहानपणापासून निवडणूक पाहणारे राजसाहेब जर असं म्हणत असतील की मी अशी निवडणुकीच पाहिली नाही की उमेदवारच गायब केला जातो आहे, म्हणजे निवडणूक यायची वेळच ही लोक येऊन देत नाही. जर एवढी ह्यांची हिंमत वाढली असेल आणि एवढा जर पैशाचा माज यांना आला असेल तर मला वाटतं की न्यायालयाने यांच्यावर योग्य तो निर्बंध घातले पाहिजेत. दरम्यान पश्चिम बंगालचा जो दाखला देण्यात आला तोही तुम्ही याच्यामध्ये अधोरेखित करणार आहात? आम्ही हायकोर्टाचे 3-4 निर्णय आहेत सुप्रीम कोर्टाचे, ते देखील या दरम्यान काढलेले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान देखील अशी जी घटना घडली होती, त्यावेळेला बिनविरोध निवडणूक जाहीर केली होती, त्यावेळेला देखील सुप्रीम कोर्टाने या बाबतीमध्ये काही निर्णय दिलेले आहेत, ते देखील आज आम्ही समोर ठेवणार आहोत. वकील सरोदे सर आमचे वकील आहेत, असीम सरोदे, आणि ते आमची निवडणूक आमचं जे पिटिशन आहे ते ह्याच्या पुढे पाहतील. कुलाब्यामधला एक प्रकार असाच घडला होता. नार्वेकरांनी जे आहे ते धमकी देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अहो, नार्वेकर असतील, एकनाथ शिंदे असतील, त्यांची टीम असतील, पोलीस अधिकाऱ्यांची, आता एवढे सगळे प्रूफ दिल्याच्या नंतरही जर म्हणत असाल की नाही काय सगळं व्यवस्थित आहे, तर कसं चालेल ना. उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी चालत चालला आहे, त्याच्याबरोबर एक पोलीस अधिकारी चालत चालला आहे. तो काय कशासाठी गेला होता? गंगेत आंघोळ करायला गेला होता का पैशाच्या? तिथून निघून तो डायरेक्ट गेला आणि अर्जपाठी घेतला, याचा अर्थ काय? एक विधानसभेचा अध्यक्ष तिथे उभा राहून धमक्या देतो फॉर्म पाठी घेण्यासाठी, तरी तुम्हाला अजून प्रूफ हवेत आमच्याकडनं, आणि तरी तुम्ही जर बोलताय की नाही निवडणूक बरोबर चाललेली आहे, यात कुठलाही दबाव नाही, तर मला असं वाटतं मग लखलाबाई तुमची निवडणूक तुम्हाला सगळ्यांना. काल अमितजींनी देखील एक आवाहन केलं होतं जेव्हा ते सोलापूरला गेलेले, ते असं म्हणाले होते की तुम्हाला जिंकायचंय तर तुम्ही जिंका, पण खून खराबा करू नका. बरोबर आहे, माघार घ्यायला तयार आहोत. खरं आहे. माझी भूमिका तीच आहे. एखाद्या माणसाचं तुम्ही हत्या करणार असाल आणि त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करणार असाल, त्या घरातल्या त्या मुलाच्या तो जो काही किंचळत होता लहान मुलगा वडिलांसाठी, ते आजही आमच्या सगळ्यांच्या कानावर आहे. आणि ज्याला लहान मुलं आहेत त्याला ती किंचाळी समजू शकते काय.
सो अमित साहेब जे बोलले ते बरोबर आहे, आम्ही त्या मताला सहमत आहोत. आणि जर खरंच तुम्हाला निवडणुका जिंकायच्या असतील तर तुम्ही जिंका, पण कोणाचा बळी घेऊन जिंकू नका, कोणाचं घर उद्ध्वस्त करून जिंकू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.